पहिल्या मॅच मध्ये समाप्त केलं होतं त्याच इकडे सुरुवात आपल्या होम ग्राउंड वरती करत असताना सिक्सर. येस, नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी आता तेलंगणा संघ देखील पूर्णपणे या मॅचकडे लक्ष लावून ठेवलं, कारण की पूर्णपणे आता जर विचार केला तर एक मॅच टीम वेशवी संघ जिंकले, एक मॅच तेलंगणा जिंकले आणि आता आपण जर पाहिलं तर इथे जिंकण्याची गरज आहे ती म्हणजे बानकोट संघाला. आणि जर तिन्ही संघ एक एक राऊंड एक एक मॅच जर जिंकली तर नक्कीच आपण रनिंग तिथे पाहणार आहोत, जे टेबल वरती तुम्हाला पाहायला मिळेल. येस, आमचे व्हॉलेंटियर त्यांचं देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करू. जे लाईनमॅन आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण बॉल लवकरात लवकर सुपूर्द करायचा आहे, कारण की त्यांची देखील मेहनत भरपूर आहे. त्यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी लाभलं आणि त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं, कारण की बानकोट फेस्टिवल म्हटलं तर सर्वांचंच फेस्टिवल आहे. सर्वांना एकत्र आणण्याचं काम ही स्पर्धा करते. सुरुवात एक ब्रँड ऑफ बानकोट म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली नवीद अशरफी स्ट्राइक एंड वरती. इकडे देखील अजून एक आलाय, परंतु इथे फिल्डर 7 फनसुपकर त्याच्या डोक्याच्या वरून बॉल जाईल सीमा पार आणि बॅक टू बॅक बाय सेकंड इन अ रो किचकर मारा सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली करता आपल्या घरच्या मैदानावरती, दमखम दाखवतात मैदानावरती, कारण की नेहमीच सातत्याने ब्रँड ऑफ बानकोट म्हणून ज्याची ओळख राहिली नवीद स्ट्राइक एंड वरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. समोर आपण जर पाहिलं तर बॉलिंग बाक वरती गोलंदाज सलमान आहेत, ओव्हर नंबर 1. इकडे देखील आपण पाहतोय कवचच्या डोक्यावरून फटका सजवला होता. एक सिंगल ते कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा कॉल थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतो फिल्डर कडून आणि या 2 धावा नक्कीच मिळतात. संपूर्ण आपण जर पाहिलं तर आमच्या बानकोटकरातील ग्रामस्थ मंडळ देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. एपी लाईव्ह इव्हेंट घर बसल्या तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नक्कीच ही स्पर्धा पोहोचवली जाते आणि संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा पोहोचवली जाते. इकडे देखील लाऊड अपील करण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतो. आता देखील आपण जर पाहिला तर आता डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल आला मी तर म्हणेन. अफान भाई देखील आमच्या समय जॉईन आहेत कॉम बॉक्समध्ये. अगदी प्रॉपर स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. पुरुष एकदा बॉल होती यार राईट मोदो विकेट. इकडे देखील ऑन साइडला आडव्या बॅटने पॅरल स्ट्रोक बॉलला स्टॉप केलाय. फिल्डर आहेत, क्लोज कॉल, डायरेक्ट हिट केलाय. इथे चेक केलं जाईल काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. अंपायर अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर आमच्या दिशेने वळतात आणि अखेर डीआरएस ची मागणी घेतली आहे. टेक्निकल रूम मध्ये जाऊया आणि पाहूया की काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आता थर्ड अंपायरची मागणी आली आणि थर्ड अंपायर काय डिसिजन देतात. दूध का दूध पानी का पानी, डीआरएस की बाद भाई आगे की कहानी. अंपायर देखील सांगतात कीप रोलिंग. अंपायर टू टीव्ही डायरेक्टर कीप रोलिंग. फलंदाज होईल बाद. मोठा मासा घाला लागलाय आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. नवीद बॅक टू डकआउट, फलंदाज होईल बाद. अगदी ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकतात. ऑन स्क्रीन देखील ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकतात. ऑन स्क्रीन एपी लाईव्ह इव्हेंट प्रॉपर अगदी पूर्णपणे आपण जर पाहिला क्वालिटी विथ क्लॅरिटी हे नेहमीच ब्रीथ वाक्य राहिलंय आणि सातत्यानं भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर देखील ही स्पर्धा तुम्ही पाहू शकतात, एन्जॉय करू शकतात. न्यू बॅटर अली मैदानात 7 मध्ये दाखल होतात इनाट नंबर 3 वरती. दुपारचं सत्र तुम्ही पाहतात करताना रखरखत्या उन्हामध्ये ही स्पर्धा आणि एक वेगळा क्रेज आहे. क्रिकेट म्हटलं तर सर्वांचा आवडीचा खेळ. ऊन असू दे, पाऊस असू दे, थंडी असू दे, कधी न बंद पडणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे, कारण की सर्वांचा आवडीचा खेळ. नेहमीच सातत्याने भरपूर क्रेज वाढलाय आणि अगदी आता जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंदणगड तालुक्यात देखील आता हळूहळू ओरम क्रिकेट देखील भरपूर प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतो. सुरुवात तिथे बानकोटकरांनी केली आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्हाला या नगरीमध्ये पाहायला मिळतील, या परिसरात पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉल तयार आहेत आणि या स्ट्राइक एंडवरती आपण जर पाहिलं तर शहबाज आहेत आणि नॉन स्ट्राइक एंडवरती अली. ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग बाकवरती सलमान. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय अंपायर्स कॉल व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. अंपायर्स कॉल व्हाईट. एका धाव्याच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक पोहोचलोय 15 धावसंख्येवरती. मॅच नंबर 3 ऑनगोईंग आहे आणि ते मस्ट विन मॅच टीम बानकोटसाठी असणार आहे. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. बॉलर तयार. इकडे बॅटची इनर रेस तुम्हाला पाहायला मिळते. लिडिंग टू
इथे एक सिंगल कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जो पोहोचलाय 16 धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1चा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. मॅन्डेटरी पॉवर विथ षटक होतं जिथे 16 धावा बनल्या गेल्यात आणि लॉस ऑफ 1 विकेट, एक महत्त्वाची विकेट ती नवीनची गमावली. आता चांगली बॅटिंग करणं इथून पुढे फार गरजेचं राहणार आहे, कारण की आपण जर पाहिला टीम वेशवी संघासाठी जरी ती मॅच गमावली तरी देखील एक चान्स नंतर वेळ राहणार आहे. परंतु आता असा जर विचार केला तर आता बानकोट टीमसाठी मस्ट विनी मॅच आहे. आपल्या घरच्या मैदानावरती नेहमीच आम्ही इंटरव्ह्यू घेताना देखील ऐकला, अली सर देखील म्हटले आणि त्याच दरम्यान टीम वेशवी संघ सलमान देखील म्हटलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीम्स इथेच प्रॅक्टिस करत असतात, याच मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात सराव. तर दोघांना एकमेकांचे दावपेच माहिती आहेत आणि आता त्याच प्रकारची गोलंदाजी असू दे, बॅटिंग असू दे, नक्कीच होते मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 आपण पाहिला तर षटक क्रमांक 2 जिशानला आपल्याला पाहायला जरूर मिळतात बॉलिंग मार्कवरती. अंडरआर्म क्रिकेटचा देखील एक चांगला खेळाडू म्हणून ओळख राहिली आहे जिशानची, मॅन फ्रॉम वेशवी. ओव्हर नंबर 2 आमंत्रित केलंय जिशानला. स्ट्राईक एंडवरती शेहबाज. इकडे बॉलर बॅकड्राईव्ह केला, आडवा बॅटने पॅरलर स्ट्रोक, परंतु इतकं सोपं नसतं. जेव्हा वेगाने बॉल येतो ना, बॉलिंग टाकल्यानंतर पुनश्च तदनंतर कॅरी करणं, कलेक्ट करणं इतकं सोपं नाहीये आणि ते करून दाखवलं पहिल्याच बॉलवरती जिशाननं. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल डॉटनी सुरुवात केली. आता थोडंसं शांत संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंडर विकेट. पुढचा बॉल पावलांचा वापर करायचा होता, परंतु इथे आपण पाहतो फिल्डर आहेत शॉर्ट मिड ऑफला आणि इथे एक सिंगल मेल. अगदी कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो आहे. सिंगलचा खेळ देखील खेळणं गरजेचं आहे, कारण की आपण नेहमीच पाहत असतो क्रिकेटची लाईफलाईन हे सिंगल डबल आहे आणि ते चालू ठेवणं फार गरजेचं आहे, कारण की जर धावा बनवायचा असेल ना तर इथे सिंगल डबल येणं देखील गरजेचं आहे. डॉट पर्सेंटेज कमी करावं लागेल. इकडे आली आहेत ऑन साईडला अलॉंग विथ द कार्पेट. डीप मिड विकेटला फिल्डर थोडंसं फंबल पाहायला मिळतोय, तोपर्यंत इथे क्विक या 2 धावा कंप्लीट होतील अगदी चित्ताच्या वेगानं आणि हरियाणाच्या चपळाने या 2 धावा कंप्लीट होतात असं म्हणावं लागेल. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 19 धावा. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल झालेले आहेत. पुढचा बॉल, चौथा बॉल आपल्या समोर लो फुलटॉस बॉल आहे. ऑन साईडला फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून फक्त पाहतच राहिल्यात. ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर करतात मैदानाच्या आतमध्ये. इनाट नंबर 3 वरती आलेत आणि विस्फोटक बॅटर म्हणून जेव्हा इनाट नंबर 3 चे बॅट्समन येतात ना, फार चांगली बॅटिंग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. हे बानकोट फेस्टिवल आहे, त्याच्यात तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. षटकार असू दे, विकेट असू दे, विकेट हॅट्रिक असू दे. मगाशी आपण पाहिलं असेल पहिल्याच आजच्या दिवसामध्ये त्याने पट्टूने आपलं अर्धशतक कंप्लीट केलं, ते देखील तुम्हाला पहिल्याच दिवसामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या दिवसामध्ये हे विस्फोटक इनिंग असू दे, सातत्याने चांगला खेळ असू दे तुम्हाला पाहायला मिळतो. तर शेवटच्या दिवसामध्ये काय काय पाहायला मिळेल. नासिरभाई पेवेकर यांना मी विनंती करेन, आपण या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि इकडे ऑन साईडला फटकाचा सजवला, फिल्डर जज करतात आणि अखेर विकेटचं बटन फिल्डर सलीमनी टिपलाय जेल आणि संपलाय बॅटर अलीचा खेळ. फलंदाज होतील बाद. अली तर चांगली बॅटिंग करत होते, षटकार आला, तदनंतर कमबॅक केलं आणि आता मी तर म्हणेन जिशाने देखील सांगितलं असेल, बारी बारी सबकी आहे भाई, कभी तुम्हारी आहे तो कभी हमारी आहे. आणि ते विकेट मात्र प्राप्त केली आहे. बघा नासिर जी पेवेकर मी विनंती करेन आपण या. नासिर भाई आप आ जाइए जल्द से जल्द. शहाजान आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकेट नंबर 4 वरती. ओव्हर नंबर आपण पाहिला तर आता 2 ऑन गोईंग आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी असं वाटलं होतं की सुरुवात चांगली करते, परंतु आता थोडंसं प्रेशरमध्ये दबाव टाकण्याचं काम केलंय जिशाननं. विकेट तर महत्वाची मिळवली. बॉल तयार आहे जिशान आणि पहिलाच बॉल फेस करतील शहाजान. स्ट्राईक इन वरती राईट आर्म राऊंडर विकेट. पहिलाच बॉल इथे आपण पाहतो अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर कडून थोडीशी चूक झाली, तोपर्यंत इथे एक सिंगल तर कंप्लीट झाले आणि सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचलाय 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 26 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 कंप्लीट आहे.
अजून या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय मकबूलजी नाडकर साहेबांची आगमन झालं. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मकबूल भाई आपका तहे दिल से स्वागत आहे. वेलकम. बानकोट फेस्टिवल मध्ये सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक पुनश्च एकदा स्वागत करतोय. खरं तर आज पहिला दिवस सुरुवात आपण नक्कीच पाहिली आहे. धमाकेदार स्पर्धा आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या स्पर्धेची चर्चा चालू आहे की 1 लाख तब्बल बक्षीस तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि नेहमीच तुम्ही पाहत असतात जरी 1 लाख असू दे, 2 लाख असू दे, 3 लाख असू दे प्राइस, परंतु कुठल्याही अशा स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही की लीग फॉर्मॅटमध्ये मॅचेस आहेत. प्रथमच आपल्या या नगरीमध्ये लीग फॉर्मॅटमध्ये मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. आणि खास करून खास आकर्षण राहणार आहे ते म्हणजे टीम ओनर्सच्या विनिंग टीमला AC देऊन आपण नक्कीच सन्मानित करणार आहोत. अगदी टॉप क्लास स्पर्धा. तद्नंतर आपण जर पाहायला मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि भरपूर सारे पारितोषिक आहेत. इकडे साजिदला तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. साजिद मिरकर एक उत्कृष्ट यूट्यूब ब्लॉग्स तुम्ही पाहू शकता त्यांच्या चॅनलवरती साजिद मिरकर ब्लॉग्स. आमचे मकबूलजी नाडकर साहेबांचं नुकतंच आगमन झालं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. कारण की आपली स्पर्धा आहे, घरची स्पर्धा आहे म्हणून आज इथे उपस्थित झाल्यात आणि क्रिकेटवरती भरपूर प्रेम सर्व बानकोटकरांचं नेहमीच राहिलंय. इथे देखील आपण पाहतोय अंपायर्स कॉल आता वाईटचा कॉल येतोय. पंचांशी आज समांतर आहेत आणि धावा मिळाले त्या अवांतर. धाव फलक जम पोहोचले 28 ऑन बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती आहेत. बॉल तयार. साजिद बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. इकडे भरपूर बाहेरचा बॉल पाहायला मिळतो. अजून एक बॅक टू बॅक 2 वाईड येतात. अतिरिक्त धावा मिळतील आणि अतिरिक्त धावाच्या मदतीने धावफलक जम पोहोचले 29. 29 ऑन बोर्ड. आता इथून धावा बनवाव्या लागतील कारण की आता शेवटचे 12 बॉलमध्ये किती धावा बनतात पाहणे गरजेचं आहे. आता चांगला बॉल आहे, प्रॉपर टप्पा आहे आणि टप्पा क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणत असतो फार महत्त्वाचा असतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानात 7 तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. प्रॉपर टप्पा असणं देखील फार गरजेचं आहे. एका बाजूला आपण विचार केला वेशवी, दुसऱ्या बाजूला बानकोट. मैत्रीपूर्ण लढत मैदानावरती पाहायला मिळते कारण की नेहमीच सातत्याने एकत्र खेळत असतात परंतु आता एकमेकांच्या विरोधात खेळतात. दोघांनाही एकमेकांचे डावपेज माहिती आहेत. यश आलेत बॉलिंग अगदी आपण पाहिलं तर बॉलवरती. तोपर्यंत इथे एक सिंगल कंप्लीट आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. सर थोडंसं स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. आपल्याला भरपूर मॅचेस आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. प्रत्येक इनिंगसाठी आपण टायमर सेट केलेला आहे. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा तुम्हाला 4थ्या ओव्हरमध्ये पॅनलाइज करण्यात येईल. पुढचा देखील ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक फिल्डर आहेत आणि क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक सीमा पार आणि आला हा षटकार. काय बॅटिंग आहे, वा कौतुक करावं लागेल कारण की भरपूर वेळानंतर हा षटकार आलाय. मी तर म्हणेन संजीवनी दिली आहे या स्कोर कार्डला आणि षटकार आलाय. आमचे फौजान देखील आलेत. वेलकम. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इनॅक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये नव्हते आणि नक्कीच नंतर येतोचे मान सन्मान देखील आपण करूयात सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं इनिंग ब्रेकमध्ये जे इथे उपस्थित झालेत. मगाशी बुरान साठे देखील आलेत. पाटकोटचा चित्ता म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली. वेलकम बुरान, आपलं स्वागत आहे तुमचं पण. आपण देखील या. परत एकदा पुढचा बॉल. इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक बाय खीच के मारा. बॅक टू बॅक सेकंड इन रो आणि दमखम दाखवलाय. अजून एक आलेला बॅटर का वार शहाजानचा आलेला षटकार. त्याने देखील सांगितलंय दमखम दाखवलाय. चला बॉल लगेच सुपूर्द करा. अजून कमेटी धाव फलक आता जम पोहोचलाय 42. 42 धावा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. 42 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर इथे तिसरं प्रगतीपथावरती आहे आणि त्याच्यामध्ये जर विचार केला 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. अजूनही शेवटचा 1 बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा बॉल यार. शेवटचा बॉल आणि आलाय तिसऱ्या बॉल वरती तिसरा भाई. राजा तो राजा, बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देख देख किसमें कितना है दम. आणि दमखम दाखवला मैदानात 7 मध्ये. टॉप क्लास बॅटिंग. 3 बॉल 3 षटकार आल्यात.
आणि आपल्याच घरच्या मैदानावरती होम ग्राउंडवरती ही पारी, त्याला देखील माहिती आहे रोज प्रॅक्टिस करून ही मेहनत करून हे घाम गाळले ते याच मैदानावरती याच विकेट्सवरती आणि आज त्याचं फळ मिळालंय. टॉप क्लास बॅटिंग कौतुक करावं लागेल बानकोट. आणि आता बानकोटवरती अगदी इथे तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि त्याच्यामध्ये देखील एक टॉप क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये धावफलक आपण पाहता जाऊन पोहोचलाय 48. साजिद वरती अगदी आपण जर पाहिलं तर वार केल्यात. बॉल तयार. आमचे आरिफ देखील आलेत. वेलकम आरिफ बाय. आरिफ परकर नेहमीच ओळख राहिली एक ऑफिशियल स्कोरर. आणि मी पाहिलं आहे काल आणि परवा दिवशी क्रिकेट देखील खेळले होते नाईटमध्ये शिपोले इथे. एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत यंगस्टार. आपलं देखील वेलकम आहे. स्कोर कार्ड आपण पाहता पोहोचलं ते म्हणजे 48 48 ऑन ए बोर्ड. यश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. यश तबीब कोळी राजा यश इन्स्टावरती तुम्ही सर्च करू शकतात. भरपूर फॅन फॉलोवर्स आहेत असं व्यक्तिमत्व आणि संपूर्ण मासेमारीचे व्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील, व्हिडिओज पाहायला मिळतील. भरपूर चर्चेत राहिलेत आणि रत्नागिरीचं नाव सातत्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी पोहोचवलंय असे यश तबीबला तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅकवरती आहात. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बॉल तयार. पहिला बॉल कशा प्रकारची गोलंदाजी खराब अशी म्हणावी लागेल. अंपायर्स कॉल आलाय नो बॉल. नोचा कॉल येतो इथे मैदानाच्या आतमध्ये. दी ओव्हर द वेस्ट हा नो आलाय आणि पहिलाच नोनी सुरुवात केली आहे. नो +1 म्हणजे 2 धावा नक्कीच मिळतील. नेहमीच म्हणत असतो नो +1 जेव्हा येतो बाय 1 गेट 1 फ्री आणि त्याचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. तब्बल आपण पाहिलं तर आता बानकोट टीमची हाफ सेंचुरी कंप्लीट झाली. 50 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात. बॉल तयार. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल आहे. इथे पाहावं लागेल. इथे देखील वाईड आलं. एक्स्ट्रा वरती एक्स्ट्रा चुका घडतात म्हणावं लागेल. चुका होतात. यश बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा बॉल तयार. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक आहे. उठा के मारा बाय ऑन साइडला आणि इथे देखील डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमा पार. धावा मिळतात 4. धाव फलक आपण पाहतो आता जाऊन पोहोचलाय 55 ऑन अ बोर्ड. 55 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात. अजून इथे 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे कारण की तेव्हाच बिग फॅट बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. ओ इकडे देखील ब्लॉक होलचा बॉल यॉर्कर. क्या बात आहे. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे यॉर्कर बॉलची. आणि आता तोपर्यंत या 2 धावा त्याला फेस केल्या अगदी खोदून काढल्या म्हणावं लागेल आणि तोपर्यंत या 2 धावा क्विक कंप्लीट झाल्यात. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 57 ऑन अ बोर्ड. 57 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला जरूर मिळतात. शेवटचे 4 बॉल आहेत. आखरी 4 गेंदे शेष आहे पहिल्या इनिंगचे. ओ इकडे देखील स्ट्रेट उडवला. विश्व प्रिजम मध्ये फिल्डर आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आलाय चौकार. 4. क्या बात आहे. चौकार तर आला आणि इथे स्ट्रेट फटका उचललाय. चांगली बॅटिंग इथे करतात. अगदी आपण तर पाहिलं एका बाजूला फाईट करत असताना शाहजहान आहेत आणि शहबाज दोन्ही बॅटिंग चांगली करतात. अगदी एकमेकांना साथ देतात. टीमला अगदी पुढे नेण्याचं काम ते करतात. हो इकडे देखील आलाय अजून एक. हवा के साथ साथ और घटा के संग ठोकला सिक्सर. थँक्यू सो मच डीजे नवज्योत. कारण आता जस्ट ज्या प्रकारे बानकोटचं कमबॅक झालं ना तसे आमच्या डीजे पाजीचं देखील कमबॅक झालाय. कारण की नेहमीच सातत्याने प्रत्येक प्रेक्षकाला नाचवण्याचं ते काम करत असतात. अगदी टॉप क्वालिटी हे त्यांचं खरं आता ओळख राहिली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. डीजे नवज्योत त्यांचं देखील विशेष आपण आभार व्यक्त करूया कारण की नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं जातं. या स्पर्धेमध्ये
असं व्यक्तिमत्व आणि हसत खेळत राहणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे संपूर्ण त्यांची टीम. DJ नवजोत कराताना त्यांच्या समेत नेहमीच अमरजीत तुम्हाला पाहायला मिळतील, आमचे आकिब पाहायला मिळतील, त्यांची संपूर्ण टीम. हो इकडे लो फुल टॉस अजून एक आणि इथे हायलाइट्स पाहायला मिळतात की काय. अजून एक आलेला टॉप क्लास षटकार सिक्सर. थँक्यू सो मच. शेवटचा बॉल आहे आता. धावफलक तब्बल जम पोहोचलाय 73. 73 धावा धावफलकावरती. ज्या प्रकारे मुकातब साहेबांनी सांगितलं होतं की 80 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच प्रकारची आता देखील गोलंदाजी बॅटिंग नक्कीच फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतं. तोपर्यंत इथे धावा नक्कीच होतात. यस इनिंग कंप्लीट आणि 22च्या माध्यमातून सरांनी देखील सांगितलं एक धाव कंप्लीट होतोय. 74 ऑन बोर्ड आणि 75चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. येणारे 24 बॉल आहेत आणि 75 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक होतोय मैदानाचा आतमध्ये. तोपर्यंत आपण यथोचित मान सन्मान काही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ते आपण करतोय कंप्लीट. प्रथमतः आपण मकबूलजी नाडकर साहेबांचे इथे यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन साहेब आपण या आपलं यथोचित मान सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण नक्कीच करतोय. चलिए आइए मकबूल जी नारकर साहब, आपका सत्कार और सम्मान किया जा रहा है फूलों का गुच्छा और उसी तरह से मोहब्बत भरी शॉल देकर कैमरामैन फोकस कीजिए. बाबाई अच्छा कैमरा वर्क रहा है इनकी जानिब से और देख रहे हैं हम स्क्रीन पर नजर आते. खिलाड़ियों से गुजारिश करूंगा थोड़ा सा साइड में आना है. शाहजहान हसवारे को मतीन उंदरे की जानिब से 100 रुपए का इनाम आ चुका है. क्या बल्लेबाजी रही शाहजहान हसवारे की. पिछली 2 मुकाबले काफी अच्छे रहे शाहजहान हसवारे के लिए. उसी तरह से जो साथी समालोचक का काम कर रहे हैं, साथ में बात की जाए तो अनुज मोरे सर बदलापुर से बिलोंग करते और इस टूर्नामेंट में उनका शानदार प्रदर्शन रहा है. अच्छी कमेंट्री उनकी जानिब से सुनने मिल रही. मराठी भाषा पे अच्छी पकड़, अच्छी आवाज उनकी बात की है तो अनुज मोरे सर इनका सम्मान और सत्कार किया जा रहा है फ्रेंड्स ग्रुप बानकोट की जानिब से. मैं इब्राहिम टाके साहब से गुजारिश करूंगा अनुज जी मोरे साहब इनका फूलों का गुच्छा और उसी तरह से मोहब्बत भरी शॉल देखकर सत्कार और सम्मान करना है. मराठी में एक दमदार आवाज बदलापुर से बिलोंग करते हैं और उसी तरह से 4 दिन हम इनको जरूर सुनेंगे कमेंट्री बॉक्स में बात की जाए तो. त्या सर्वांना नक्कीच आमच्या समेत खेळताना प्रथमच त्याची आमची ओळख झाली आणि एक साखरी गावचा महाड तालुक्याचा एक बुलंद आवाज आणि कुवेतपर्यंत ज्या नावाची चर्चा राहिली आहे असं अर्थातच मुजीब शेख यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करतोय. मायेची आपुलकीची उपकार स्वाल त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील सन्मान इथे नक्कीच मुख्य व्यासपीठावरती केला जातो. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ कुवेत म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. मुजीब सरांशी त्यांचं देखील आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. एक गोड आवाज नक्कीच 4 दिवस त्यांचा ऐकायला मिळेल आमच्या समवेत. आणि याच आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. ऑनगोईंग मॅच एक चांगली रंगली. एका बाजूला बानकोट आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम वेस्वी कोड जिंकलेली मॅच. आता प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार आहे. लयास जाऊया मैदानाच्या दिशेने घेऊन चालला. एक चांगली मॅच आहे. सफायलन वेशवी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम बानकोट आपल्या घरच्या मैदानावरती दोन्ही संघ इन ॲक्शन मध्ये खेळतात. 75 धावांचं
टार्गेट सेट करण्यात आलंय. येणारे 24 बॉल आहेत आणि 75 धावांची गरज या मॅचमध्ये पाहायला मिळेल. APL लाईव्ह इव्हेंट्स तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या समोर आपण जर पाहिलं तर संपूर्ण त्यांची टीम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. अगदी आमच्या टेक्निकल रूममध्ये आपण जर पाहिलं तर ऑफिशियल अपडेटर तुम्हाला पाहायला मिळतील. सोहेल तोडीलकर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या समोर मेन कॅमेरामॅन असलान पटेलला तुम्ही पाहतायत. आमचे मुजम्मिल मौलाना देखील येथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत रय्यान देखील तुम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण APL लाईव्ह इव्हेंटची टीम तुम्हाला जरूर पाहायला मिळते. आणि बघा लाईनमॅन आणि व्हॉलंटियर सचिन आपण लक्ष ठेवायचं आहे. बॉल आता या अविद आहेत. पुढचा बॉल यावेळी बसून खेळण्याचा प्रयत्न आहे. हो इकडे थोडीशी चूक घडली मैदानाच्या आतमध्ये आणि इथे आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये भाई. सुरुवात केली आहे. ईट का जवाब पत्थर से देते हुए. अभि तूने क्या किया. आणि आता चूक घडली मी तर म्हणेन नवेद कडून. कारण की सुरुवात विस्फोटक केली आहे अब्दुल रहमान स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती पतू मागच्या मॅचमध्ये ज्याने आपला अर्धशतक कंप्लीट केलाय. कोर्ट जिंकली मॅच बानकोट का वेशवी. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. इनिंग नंबर 2 तुम्ही पाहतात, अनुभवतात, एन्जॉय करतात. दुपारचं सत्र एक टॉप क्लास स्पर्धा आणि त्याच्यामध्ये एक टॉप क्लास मॅच. हाय व्होल्टेज. अजून एक येईल का. आडवा बॅटने फटका तर सजवलाय आणि फिल्डर तिकडे कोणी नाहीये. आणि अखेर बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉल वरती आलाय हा बॅटर का वार. चौकार. क्या बात आहे. काय पॉवर प्ले अगदी फोडून काढला मी तर म्हणेन. पॉवर प्लेचा पुरेपूर इस्तेमाल करतात अब्दुल रहमान. मगाशी अगदी आपण पाहिलं पट्टू बॅटिंग ऑन फायर होता आणि आता अब्दुल रहमानला तुम्ही पाहतात. नवीन बनतात एक स्टारकास्ट कॅड ऑफ बानकोट म्हणून ओळख राहिली. परंतु आता चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीदला कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी. सुरुवात तर चांगली केली. विस्फोटक सुरुवात. बॉल तयार. पुरस एकदा नवीद. इकडे बाहेर येऊन काय फटकाय नेत्र दीपक. आणि आता मैदानाच्या चौफेर बाजूला बॅट चार्जिंगला लावलेली होती की काय. फक्त चौकार येतात. टोकडीज आहे. थँक्यू सो मच डीजे नवज्योत. तुम्ही पाहता त्यांचं संगीत ऐकतात. ओव्हर नंबर 1 बॅक टू बॅक 4 बॉलवरती 4 चौकार. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 5 बॉल 5 षटकार. आता या बॉलवरती 5वा येईल का. हो इकडे येणार नाही, मिळणार नाही. इथे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता भरपूर वेळानंतर अखेर ज्या डॉट बॉलची गरज होती तो डॉट आलाय. शांत ठेवण्याचं काम केलं. या वादळाला शांत केलंय. 5 बॉल आणि आता धावफलक आपण पाहतोय 16 धावसंख्येवरती. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. 16 धावा बनल्या गेल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. ओ इकडे देखील ब्लॉक होलचा बॉल खोदून काढला. अलॉंग विथ कार्पेट कव्हर्सला फिल्डर आहेत. आणि ओव्हर नंबर 1 चा कंप्लीट धावफलक आपण पाहतो. जाऊन पोहोचलोय 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे अब्दुल रहमानकडे असणार आहे. आता ओव्हर नंबर 2 कोणाला इन्व्हाइट करतात बॉलिंगसाठी पाहणं गरजेचं राहील. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 2 आता मात्र इथे आमंत्रित करण्यात येईल. चला वेळ घेऊ नका टीम बानकोट संघ. चला स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. अगदी आपण जर पाहिलं तर धावफलक 17 धावसंख्येवरती पाहायला जरूर मिळत आहे.
बानकोट फेस्टिवल 2026 इथं राहणार एक मोठी स्पर्धा आणि नेहमीच सातत्याने बानकोट म्हटलं तर मोठमोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. त्याच्यामध्ये प्रथमच सीझन 1 तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानावरती होतोय आणि येणाऱ्या काळावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर आपण जर पाहिलं तर आज आणि उद्या विलेज टू विलेज गाव टू गाव तुम्हाला मॅचेस पाहायला मिळतील आणि शेवटचे जे 2 दिवस असतील ऑल इंडिया ओपन आयकॉन देखील तुम्हाला या मैदानावरती रंगताना नक्कीच पाहायला मिळणार आहेत. इथे आपण जर पाहिलं तर भारताच्या कानाकोपऱ्यातून आयकॉन येतील इथे खेळतील. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं बरेचसे असे नाव आहेत. रायगडचा टायगर उस्मान पटेल देखील इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आपण पाहिलं तर भरपूर असे नाव आहेत की ते या मैदानावरती या नगरीमध्ये दाखल होतील. स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 1 लाख रुपये धनराशी कॅश प्राईज तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर सेकंड प्राईज तुम्हाला असेल ती म्हणजेच तब्बल रोख रक्कम 50,000 रुपये. इकडे शेबाज आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल डॉटनी सुरुवात केली आहे. बॅट आणि पॅटचा मधून बॉल ट्रॅव्हल होतो. इथे डॉट बॉल आला. डॉटनी सुरुवात जरूर करतात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि अगदी आपण जर पाहिलं तर चांगली सुरुवात म्हणावं लागेल. जर 75 धावा बनवायच्या तर बॅटिंग देखील तितकीच चांगली करावी लागेल आणि जर या 75 धावा डिफेंड करायच्यात तर आता चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन पहिली ओव्हर ती टीम वेशवी बाजूने राहिली आहे कारण की बॅटिंग चांगली झाली आहे. विकेट आतापर्यंत एकही नाही आहे. पुढचा बॉल आता आपण पाहतोय पुल केलाय. फिल्डर आहेत बॉलला स्टॉप केलाय आणि इथे अखेर एक सिंगलच मिळणार आहे. आता थांबावं लागेल. एक सिंगल नक्कीच मिळते. बघा ओके का फिल्डर त्याच्यावरती धडकलाय आणि नक्कीच आपण पाहिलं तर फर्स्ट प्राइज तब्बल रोख रक्कम 1 लाख रुपये ज्यांच्या वतीने नक्कीच आम्हाला पुरस्कृत करण्यात आलाय. सन्मान्य आदरणीय वसीमभाई परकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. यांची सेकंड प्राइज आहे रोख रक्कम 50,000 रुपये. सहारा ड्रेजिंग अँड एक्सपो त्यांच्या वतीने नक्कीच तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी ते ब्रँडिंग देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे वसीमभाई देखील तुम्हाला पाहायला मिळते. ज्या नावाची चर्चा अखंड दुबईपर्यंत झाली आहे आणि जेव्हा जेव्हा क्रिकेट वसीमभाई नाव नक्कीच आवर्जून घेतलं जातं. त्याच्या समेत आपण जर पाहिलं तर एप्सको देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जे सेकंड प्राइज आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ज्यांच्या वतीनं आणि जे पर मॅच तुम्हाला मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळेल ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं आहे. सोनी लादूबाई यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आला. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. कारण की नेहमी जे दानशूर दाते आहेत बरेचसे मान्यवर आहेत ज्यांच्या वतीने भरपूर काही बक्षीस आले आहेत कॅश प्राईज आली आहेत त्यांचा देखील आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू. आणि जी मॅन ऑफ दी सिरीजची जी सायकल आहे ती आम्हाला नक्कीच पुरस्कृत करण्यात आली आहे. दियान रॉफ नाडकर यांच्या वतीने देखील पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा देखील आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. पट्टू आय स्ट्राइकेंडवरती अलॉंग विथ कार्पेट स्ट्रेट केसला. विषय प्रिजनमध्ये फिल्डर आलेत वेगानं आणि आती गाई संकटात नाही. बॉल चाललाय सीमा पार. आणि आता तीच मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. लेफ्ट हँड बॅटर म्हणून विस्फोटक मानले जातात आणि मगाच्या मॅचमध्ये तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. अजून एक उठाखे मारा भाई. पहिल्या बॉलवरती नजाकत होतं आणि या बॉलवरती ताकद. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना पट्टूचा वार अजून एक आलाय. षटकार. गोलंदाजाला पटून कारण की आता धावफलक आपण पाहतोय 28 या धावसंख्येवरती आहेत. 75 धावा बनवायच्या आहेत. त्याच्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर 28 धावा बनल्या गेल्यात. आता अजूनही 47 धावांची गरज या मॅचमध्ये. 47चा आता अजूनही रनअप इक्वेशन बाकी आहे या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 चालू आहे. आता शेवटचा बॉल आहे. आखरी गेंद शेषबाई. टॉप क्लास बॅटिंग टॉप गिअरवरती बॅटिंग करतात. दोन्ही बाजूनी सध्याच्या घडीला हवाई हल्ले चालू आहेत. शेवटचा बॉल आहे. संधी आहे फिल्डर आणि इथे अखेर
शेवटला लास्ट मुमेंटला कॅच सुपली आहे. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पट्टू फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3. येणारे 12 बॉल आहेत आणि अजूनही 47 धावांची गरज आहे. आता अगदी डोक्याला कफन बांधावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की जर या धावा बनवायचा असेल तर आता मैदानावरती टॉप गिअर बॅटिंग करणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळणं आता गरजेचं आहे. 12 बॉल 47 धावांची गरज. दियान पहिला बॉल क्या बात आहे. काय गोलंदाजी होत्या. पहिलाच बॉल ब्लॉक होलचा टाकण्यात आला. अगदी स्टंप्स मध्ये बॉल होता आणि इथे डॉटनी सुरुवात केली दियानं. कॅच देखील मगाशी आपण पाहिली, दियानीच पकडली तिथे. चांगली कॅच तिथे टिपली आणि आता गोलंदाजीसाठी नक्कीच लगेचच इन्व्हाइट केलाय. थोडंसं आता शांततेचा माहोल खेळाडू कक्षामध्ये देखील पाहायला मिळेल, कारण की महत्वाची विकेट पट्टूची होती. पुढचा बॉल इथे आपण पाहिला तर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. थोडासा फंबल, तोपर्यंत दुसरा धावेचा कॉल आणि अखेर या 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावाच्या मदतीने धावफलक पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. अजूनही 45 धावांची गरज या मॅचमध्ये. 10 बॉल आणि 45 धावांची गरज या मॅचमध्ये. येणारे 10 बॉल आहेत, 45 धावांची गरज आहे. मेहनत करावी लागेल, पराकाष्ठा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. धाडस दाखवावं लागेल बॅट्समनला मैदानावरती. मॅच ऑन. बॉलर तयार आणि फटका चांगला पॉवरफुल आहे. आडवा बॅटने सक्सेसफुल आहे, ब्युटिफुल आहे, वंडरफुल आहे आणि बॉलला केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल षटकार. आजवाला आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याच प्रकारची बॅटिंग करतोय अब्दुल रहमान. क्या बात आहे. मागच्या मॅच मध्ये देखील मार्केट गाजवलं, या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग करतोय. परंतु आता दियानला कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी जादू करावे लागेल. आता विस्फोटक बॅटिंग ते करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार आहे. मॅच ऑन आहे. अजूनही रनअप इक्वेशन आपण जर पाहिलं तर रफ अँड टफ पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल आहेत या षटकातील. हो, इथे स्विंग अँड मिस आहे, इथे स्विंग अँड मिस आहे. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आता बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. स्लाइटली टर्न तुम्हाला पाहायला मिळतोय. टप्पा पडला त्यानंतर स्लाइटली टर्न आतमध्ये आलेला बॉल आणि डॉट बॉल आलाय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या दियानं. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. 36 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे महत्वपूर्ण हे 2 बॉल आहेत. बॉलर तयार आहे. राईट ऑफ द विकेट. ओ इकडे पुन्हा एकदा अंपायर आमच्या दिशेने वळतात. यस, इट इज अ व्हाईट बॉल. पंचाचा सिग्नल आलाय. व्हाईट बॉल. 37 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन आपण जर पाहिलं तर आता तुम्हाला चेंजेस नक्कीच पाहायला मिळतील. इक्वेशन आपण पाहतोय. येणारे आता 8 बॉल आहेत
आणि 38 धावांची गरज या मॅचमध्ये. 8 बॉल 38 धावांची गरज या मॅचमध्ये. रफ अँड टफ सामना मैदानात आतमध्ये रंगतोय. शेवटचे 2 बॉल महत्वाचे आहेत आणि या 2 बॉलमध्ये एक तरी मोठा फटका येणं गरजेचं आहे. बॉलर तयार. हो इकडे आला अजून एक, बिरकावून दिलाय, फिल्डर आहेत आणि आता टिपलाय झेल आणि संपलाय अब्दुल रहमानचा खेळ. फलंदाज बाद. आता 7 फनसुपकर मैदानाच्या आतमध्ये मास्टर माइंड म्हणून नेहमीच ओळख राहिली आणि आता चमकावं लागेल साधला मैदानाच्या आतमध्ये. हे सिद्ध करावं लागेल का मला टीममध्ये घेतलंय, का मा नावाची ओळख आहे. 7 फनसुपकर मैदानावरती संघर्ष करतोय. बॉल तयार आहे, शेवटचा बॉल आहे. बॉल तयार, शेवटचा बॉल आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. पहिल्याच बॉल वरती दांडी दांडी गोल. आता आपण जर पाहिलं तर समीकरण उर्वरित आहे. येणारे 6 बॉल आहेत आणि तब्बल 38 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर धावा आहेत, अगदी 6 षटकार जरी आले तरी हा सामना गमवेल. बॅटिंग करत असताना टीम वेशवी संघ. 6 बॉल आहेत आणि 38 धावांची गरज मैदानावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक मोठी स्पर्धा म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं प्रथम पारितोषिक रोख रक्कम तब्बल 1 लाख रुपये तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. ते वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया अर्थात वसीमभाई परकर हे क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट रसिक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला पुरस्कृत करण्यात आले तब्बल 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक आपण जर पाहिलं तर रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक जे आम्हाला लाभलं आहे ते म्हणजे सहारा ट्रेडिंग अँड एप्सको यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आला आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. तदनंतर जी संपूर्ण यूट्यूब लाईव्हची टीम आहे ती आम्हाला नक्कीच स्पॉन्सर करण्यात आली आहे. इस्माईल परकर यांच्या वतीनं त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे. तदनंतर आपण जर पाहिला तर बेस्ट फिल्डर हे जे अवॉर्ड आहे ते नक्कीच पुरस्कृत करण्यात आले हसवरे ब्रदर्स यांच्या वतीनं आणि जे बेस्ट बॉलर आहे ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं आहे मोहित उंद्रे यांच्या वतीनं नक्कीच पुरस्कृत करण्यात आलं आहे. मोहित उंद्रे यांच्या वतीने बेस्ट बॉलर हे नक्कीच पुरस्कृत करण्यात आले. तदनंतर आपण जर पाहिलं मॅन ऑफ द मॅच जे पर मॅच जे कॅम्प आहे ते देखील आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं आहे. सोनी लादूबाई अँड सन्स यांच्या वतीनं त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि तदनंतर आपण जर पाहिलं जे पाणी आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी 4 दिवस लागणार आहे ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. कालीमुल्ला उंद्रे साहेब यांच्या वतीनं त्यांचं देखील आम्ही मनाचा अंतक करण्यापासून आभार व्यक्त करू. आणि सर्व दानशूर दात्यांचं मान्यवरांचं पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी मोलाचं योगदान दिलं सहकार्य केलं त्या सर्व मनपूर्वक सहर्ष स्वागत आम्ही नक्कीच करू आणि आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान सामान्य सिकंदरजी मापकर साहेबांचं इथे आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे कारण की आपली घरची स्पर्धा आहे बानकोट फेस्टिवल 2026 आणि आपलीच मॅच ऑनगोईंग चालू देखील आहे. आपला घरचा संघ देखील खेळतोय. बानकोट संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि अगदी आम्ही तर म्हणेन विजयाच्या उंबरट्यावरती वाटचाल करतोय की काय. 4 बॉल आहेत आणि 36 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता मॅचमध्ये शिल्लक असं म्हणावं लागेल. इकडे देखील आपण पाहतोय सरळ खेचल्यात आणि इथे देखील एक सिंगल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल.
फक्त आणि फक्त औपचारिकता मॅचमध्ये शिल्लक आहे. जर सामना जिंकायचा टीम वेशवी संघाला तर आता जादूगरालाच बोलवावं लागेल मी तर म्हणेन, कारण की मॅच पूर्णपणे एका बाजूला जिंकली आहे. वज्जातबाई देखील आता चेहऱ्यावरती स्माईल आहे. संघ आता विजयाकडे वाटचाल करतोय. विकेटचा पत्ता नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल या हो, इकडे टप्पा पडला आतमध्ये, स्लाइटली टर्न तर झालाय, परंतु इथे वाईटचा कॉल नाही आहे आणि ते चेक केलं जाईल. चेक केला जात आहे. स्वाईड लाईनचा चेक करूयात आपण काय घडलंय. भारतीय नक्कीच चेक करतील. फौजान आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरे खेळाडू म्हणून नेहमीच फौजांची देखील ओळख राहिली आहे. फौजान मिरकर तेलंगा टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित व्हा लगेच. बघा विनंती आहे आपण कॉम्बॉक्स इथे यायचंय. शम्स 11 तेलंगा आपल्याला विनंती असेल आपण इथे उपस्थित व्हा लगेच त्वरित. येस, फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे देखील सांगतात. सरांनी देखील सांगितलं इथे फेअर डिलिव्हरी. आतमध्ये पडला बॉल. अगदी पिचिंग देखील चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. फौजान आहेत. फौजान मिरकर बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळते. हो, इकडे देखील आपण पाहतो लॉफ्टेड शो करण्याचा प्रयत्न. आले सर देखील थोडेसे घाबरले होते आणि इथे अखेर हा चौकार आलाय आणि सामना फिनिश. सामना जिंकला टीम बानकोट संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम वेशवी संघ.